नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 25 फेब्रुवारी 2026 चे जेवढे बुलेट रॅपिड फायरचे प्रश्न असतील, हे प्रश्न बघत आपण खूप छान पद्धतीनं रोज सकाळी तुमचं रिव्हिजन होत असेल पाठीमागील जेवढे चालू घडामोडी प्रश्नांचे. तर अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न बघत आपण. दरवर्षी राष्ट्रीय महिला दिन हा कधी साजरा केला जातो? दरवर्षी असता हा राष्ट्रीय महिला दिन. कधी असतो? तर हा दिवस असतो हा दिवस असतो राष्ट्रीय महिला दिवस आहे 13 फेब्रुवारीला. 13 फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय महिला दिवस, लक्षात ठेवा. चला, अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच इटली येथे पार पडलेल्या विशेष ऑलिम्पिक शीतकालीन क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? भारताने एकूण किती पदके जिंकली असते शीतकालीन ऑलिम्पिकमध्ये? तर 33 पदके भारताने जिंकलेली आहेत. किती? 33 पदके. नुकतेच 15वी सिनियर महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2025चा विजेता राज्य हा कोणता ठरलेला आहे? हा आहे झारखंड. झारखंड IMP आहे. नुकत्याच कोणत्या राज्याने आरोग्य सेवेसाठी डिजिटल सेहत ॲप लॉन्च केलं आहे? हे डिजिटल सेहत ॲप्लिकेशन लॉन्च केले जम्मू आणि काश्मीर राज्यानं. जम्मू आणि काश्मीर. चला, त्यानंतर 72व्या मिस वर्ल्ड फेस्टिवलमध्ये कोणाला मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर हे व्यक्ती आता सोनू सूद. सोनू सूद. 14 ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान मिलान युद्ध अभ्यासाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? हे मिलान युद्ध अभ्यासाचं आयोजन आहे कुठं? तर हे करण्यात आले आहे विशाखापट्टणम या ठिकाणी. विशाखापट्टणम येथे. कोणत्या देशातील व्हॅली ऑफ द किंग्ज मध्ये 2000 वर्ष जुन्या तमिळ आणि ब्राह्मी लिपीचा शिलालेख सापडलेला आहे? तर हा देश आहे इजिप्त. कुठला देश असेल हा? इजिप्त आहे, लक्षात ठेवा. दरवर्षी जागतिक डाळ दिन हा कधी साजरा केला जातो? हा असतो 10 तारखेला, 10 फेब्रुवारीला असतो. 10 फेब्रुवारी जागतिक डाळ दिन. कोणत्या रेल्वे स्थानकावर ASC अर्जुन हा पहिला मानवीय रोबोट सादर करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे विशाखापट्टणम. विशाखापट्टणम, लक्षात ठेवा. नुकतेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेल्या भारतातील पहिले सहकारी आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्मचे नाव काय ठेवलेलं आहे? हे राईड हेलिंग प्लॅटफॉर्म आहे, याचं नाव आहे भारत टॅक्सी. भारत टॅक्सी. नुकतेच दलाई लामा यांनी त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार कोणत्या श्रेणीत जिंकलेला आहे? हा आहे सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुकमध्ये. ऑडिओ बुकमध्ये जिंकलेला आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये नवीन आयकर स्लॅबनुसार किती लाखांच्या वर 30% कर हा आकारला जाणार आहे? हे आहे 24 लाख. 24 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल तर 30% कर आकारला जाईल. नुकतेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या किंवा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सदस्य होणारी पहिली महिला कोण असतील? त्यांचं नाव आहे निवेदिता दुबे. निवेदिता दुबे. दुबे. नुकतेच जाहीर झालेला ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हे आहे फायर पॉवरमध्ये भारत क्रमांक हा संपूर्ण जगामध्ये चौथा आहे. चौथा क्रमांक लागतो, लक्षात ठेवा. सध्या 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2026 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले डॉक्टर पॅट्रिक हार्मनी हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? हे आता सेशेल्स या देशाचे राष्ट्रपती. सेशेल्स. नुकतेच पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य हे कोणते बनले आहे? पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य आहे, त्याचं नाव आहे केरळ. केरळ IMP आहे. नुकतेच कोणाला भूविज्ञानातील क्रॅफोर्ड पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? हे भूविज्ञानातील क्रॅफोर्ड पुरस्कार आहे आणि हे भेटले वीरभद्रन रामनाथन यांना. वीरभद्रन रामनाथन. रामनाथन. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. बघत आपण उद्याचं उत्तर. कोणत्या राज्यातील नागोरी अश्वगंधाला GI टॅग भेटलेला आहे? कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. आणि जर कोणाला ऑफलाईन फास्ट ट्रॅक बॅचला यायचं असेल,
ही 45 दिवसांची फास्ट ट्रॅक बॅच आहे. ही बॅच राहील सोलापूरला. ओन्ली अँड ओन्ली सोलापूरला राहणार आहे ही बॅच. ओके. चला बाकी बॅच सुरू झालेली आहे. नक्कीच तुम्ही येऊ शकता आणि या ठिकाणी नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट देखील तुम्ही करू शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले धन्यवाद. राजगुरू, नादवर्तेचा आणि स्वप्नपूर तिन्ही पुस्तक आहेत. जर पुस्तक पाहिजे असेल घरपोच तर तुम्ही नक्कीच या नंबरला मेसेज करू शकता. तिन्ही पुस्तकं वाचा अगोदर आणि नक्कीच तुम्ही पुस्तक वाचलात तर तुम्हाला पास व्हायला खूप अडचण येणार नाहीत. ओके. चला थांबूयात आपण. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा गोष्टी. थँक्यू. जय हिंद.